विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं जॉब कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहे वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी कार्यालयामार्फत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहिरात ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 3 जागा असणार आहे. 3 जागांसाठी ही भरती होणार आहे. जे उमेदवार पात्र असतील त्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 ऑगस्ट असणार आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या भरतीबाबत सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघूयात, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आपल्या जॉब कट्टा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर जॉब कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नोकरी संदर्भातील व्हिडिओ रोज बघण्यासाठी बाजूची नोटिफिकेशन बेल देखील ऑन करायला विसरू नका. चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आजच्या या भरतीच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये भरली जाणारी पदांची नावं आहे मेडिकल कोऑर्डिनेटर, अकाउंटंट कम बिलिंग क्लर्क आणि डेटा एंट्री ऑपरेटर. ही 3 पदे यामध्ये भरली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे. मेडिकल कोऑर्डिनेटरसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS, BAMS, BHMS, डेंटिस्ट, BDS तुम्हाला लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन आणि कम्प्युटर चालवण्याचे ज्ञान देखील तुम्हाला इथे लागणार आहे. अकाउंटंट कम बिलिंग क्लर्क या पोस्टसाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवीधर उमेदवार इथे असावा. तसेच अकाउंटिंगचे सर्व ऑनलाईन व्यवहार व टायपिंगचे ज्ञान असणे देखील आवश्यक असणार आहे. डेटा एंट्री ऑपरेटरसाठी 12वी पास प्लस इंग्रजी टायपिंग तुम्हाला इथे लागणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता असणार आहे अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. कंत्राटी पद्धतीने तुमची भरती होणार आहे. 18,000 ते 28,000 दरम्यान तुम्हाला इथे वेतन श्रेणी राहणार आहे. यासाठी वयोमर्यादा 21 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे. नोकरी ठिकाण हे रत्नागिरी आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 ऑगस्ट असणार आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया अशाच भरतीच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.